विशाळगड अतिक्रमण हटावला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। पावसाळ्यातील कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। कोर्टामध्ये या विषयीची सुनावणी सुरू होते आणि त्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येते। भर पावसात विशाळगडावर कारवाई का असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला आहे। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला तसा सवाल केलेला आहे। तर विशाळगडावर जे काही अतिक्रमण झालेले आहे ते हटवा अशी मागणी केली जात होती। छत्रपती संभाजीराजेंनी त्यासाठी मागच्या रविवारी एक आंदोलन छेडलेलं होतं आणि या आंदोलनाच्या वेळेला काही हिंसक घटना घडल्याचंही पाहायला मिळालं। त्याच पार्श्वभूमीवर जी याचिका दाखल झालेली होती हायकोर्टामध्ये त्यावर आता कोर्टाने एक महत्त्वाचा निर्वाळा सध्या दिल्याचं दिसतंय। विशाळगड अतिक्रमण हटावला स्थगिती दिलेली आहे कोर्टाने आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये इथं अतिक्रमणाची हटावची कारवाई का केली जाते असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारलेला आहे। कारण छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनानंतर इथं सरकारकडून शासनाकडून अतिक्रमण हटावची मोहीम राबवली जात होती, अतिक्रमण काढली जात होती, पण आता त्याला कोर्टाने स्थगिती दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। अक्षय, काय सांगाल? विशाळगड अतिक्रमण हटावला कोर्टाने स्थगिती दिल्याचं कळतंय, नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टाने? नक्कीच फरा आपण जर बघितलं तर मुंबई हायकोर्टाकडून जो आहे तो विशाळगड वासियांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। कारण मुंबई हायकोर्टाने जर राज्य सरकारला कडक शब्दात सुनावलेलं आहे तर भर पावसात विशाळगडावर कारवाई कशा प्रकारे केली जात आहे किंवा का केली जात आहे आणि पावसाळ्यातील जी कारवाई आहे ही तात्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे। तर ही संपूर्ण जी सुनावणी आहे ही सप्टेंबर महिन्यापर्यंत आता स्थगित करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण जे विशाळगडावर जी दगडफेक झाली होती, अतिक्रमण हटवण्यासाठी जी मोहीम होती, या संपूर्ण प्रकरणावर उजव्या विचारसरणीची जी संघटना होती यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। हायकोर्टात एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती आणि यावर तातडीची सुनावणी घेण्याचं देखील या याचिकेमध्ये दाखल केलं होतं। हायकोर्टाने देखील या संपूर्ण प्रकरणावर आज तातडीची सुनावणी घेतली आणि या सुनावणीमध्ये आपण जर बघितलं तर राज्य सरकारला कडक शब्दात त्यांनी सुनावलेलं आहे आणि संपूर्ण जो प्रकरणाची जी सुनावणी आहे ही सप्टेंबर पर्यंत तरी स्थगित करण्यात आली आहे। याचाच अर्थ आता पावसाळ्यामध्ये इथं ज्यांनी अतिक्रमण केल्याचं बोललं जातं त्यांना आपलं अतिक्रमण सध्या तरी काढावं लागणार नाहीये, तुर्तास त्यांना दिलासा म्हणावा लागेल। आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये अतिक्रमणाची ही कारवाई का केली जाते, अतिक्रमण हटावची असा सवालही विचारलेला आहे सरकारला, त्यामुळे सरकारकडून काय उत्तर दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। विशाळगडावर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला जात होता आणि त्याच पार्श्वभूमीवर इथं आंदोलन छेडलं गेलं होतं उजव्या संघटनांकडून। या ठिकाणी काही उजव्या संघटनाही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं मागच्या रविवारी दिसून आलेलं होतं। त्यामुळे राजकारण रंगलं, आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्यामध्ये हे जे हिंसक वळण त्या ठिकाणी लागलेलं आहे किंवा काही घरांची तोडफोड झालेली आहे ते सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात होता विरोधकांकडून। तर दुसरीकडे राजकारण करू नये असं सरकारकडून सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जात होतं आणि या सगळ्यांमध्ये जी याचिका दाखल झालेली होती कोर्टामध्ये त्या कोर्टाने आता इथं निर्वाळा दिल्याचं दिसतंय। मुंबई हायकोर्टाने सरकारला सवाल केलेला आहे आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा ताई, विशाळगडावरचे अतिक्रमण हटवले जात होते मात्र आता त्याला पावसाळा संपेपर्यंत स्थगिती दिल्याचं दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया? आपल्याकडे कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद सांगितलेली आहे की कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण असेल, जरी ते बेकायदेशीर किंवा काय जे असेल ते असेल, तर तुम्हाला ते अतिक्रमण हटवायचे असेल तर पावसाळ्यात हटवता येत नाही। हा एक भाग आहे। माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, न्यायालयाचे जे आदेश आलेले आहेत। पण यासोबतच प्रश्न असा उरतो की काय इतकी साधी गोष्ट आंदोलन करणाऱ्या नेत्यांना माहित नसेल का? किंवा जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला अतिक्रमण वाटतंय तर अतिक्रमण फक्त विशाळगडावरच आहे असं नाही। सिंधुदुर्ग मालवण किल्ल्याच्या आत अतिक्रमण आहे, पन्हाळ्यावर आहे, सगळीकडे अतिक्रमण आहेत। जर अतिक्रमण काढायची असतील तर संबंधित नेत्यांनी फडणवीस साहेबांना किंवा मुख्यमंत्र्यांना सरळ भेटावं, एक छान निवेदन द्यावं आणि सरकारने काय ती भूमिका घ्यावी, सरकारने नोटीस काढावी, एक अल्टिमेटम द्यावा, 2 महिने 3 महिने 4 महिने जो काही असेल तो, आणि ते अतिक्रमण काढतील। ती कोणती पद्धत आहे की स्वतःच तुम्ही जाता आणि तुम्हीच घर पाडापाडीची गोष्टी करता आणि याच्यावर जो कलगीतुरा फडणवीस साहेब आणि संभाजीराजे या दोघांमध्ये दिसला तोही आमच्या आकलनाच्या पलीकडचा आहे। आम्हाला असं वाटतं की फडणवीस आणि हे सगळे मिलीभगत करून करतायत हे सगळे लोक। हे जाणीवपूर्वक 2 जातीमध्ये 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत। सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।
तर यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शिंदे सर, कोर्टाने एक महत्त्वाचा निर्वाळा दिलेला आहे. पावसाळ्यापर्यंत विशाळगडावरील अतिक्रमण हटवू नका, या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्याचं दिसतंय. तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हटलं तर आपल्या कोर्टाचे मागचेच निर्णय असे आहेत आणि सरकारची पण अशाच प्रकारचे निर्णय आहे की पावसाळ्याच्या वेळेला कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण ते असेल ते कधीही काढलं जात नाही अशी नियमावली आहे. मगाशी अंधारेताई म्हटल्याप्रमाणे जर एखाद्याची हरकत असेल तर त्यांनी कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडे तशा प्रकारची मागणी करायला पाहिजे नव्हती आणि त्यांना अल्टिमेशन देऊन झालं नसेल तर मग कायदेशीर कारवाई करायच्या बाबतीमधली भूमिका घेणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही आणि विनाकारण महाराष्ट्रामध्ये अशा काही जिल्ह्यामध्ये अशांतता पसरवली जाते का काय अशा प्रकारची शंका आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रसंग उद्भवला. खरं म्हणलं तर ही प्रशासनाची आणि राज्य सरकारची गरज होती. आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे की यामध्ये कोणी अजून स्पष्टीकरण केलं नव्हतं शासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने काल फक्त मला वाटतं माझे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फक्त भेट दिलेली आहे. त्याच्यावर काही अशा प्रकारचे आणि त्यांनी भेट दिली, एका बाजूला मुख्यमंत्री किंवा बाकीचे काही मंडळी असतील त्यांनी अजून भेट दिली नाही, परंतु त्यांनी असं सांगितलेलं कळतंय की अतिक्रमण असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल वगैरे. मला कळत नाही की यांच्यात एक वाक्यता आहे का नाही. माझं म्हणणं असतं की जर जे काय करायचं कायदेशीर सरकारने करणं गरजेचं होतं ते मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि हे असा प्रसंग उद्भवला नसता. बरं, वरती अतिक्रमण होते, खाली त्यामध्ये असलेल्या घरावर हल्ला करणं किंवा हे करणं योग्य नाही ना. आता ते जे आहे कशामुळे झालं, काय झालं याच्या मुळाशी जाऊन सरकारने शोध करून त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. नाहीतर विनाकारण समाजामध्ये गैरसमज आणि अशांतता पसरवण्याचा विषय होतोय, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चितच. शिंदे सर, तुमची भूमिका लक्षात आली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शिरसाट सर, सरकारकडून अतिक्रमण हटवले जात होते, आंदोलन त्याआधी झालं होतं आणि त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली, पण आता कोर्टानं या कारवाईला स्थगिती दिली आहे. तुमची काय प्रतिक्रिया? आता कोर्टाचा आदेश मानावा लागेल हा भाग वेगळा आहे. परंतु जर असे अतिक्रमण जर होत असतील आणि ते गडाच्या पायथ्याशी कॉमन एखाद्या ठिकाणी अतिक्रमण झालं, एखाद्या ओपन स्पेसवर झालं आपण समजू शकतो. परंतु जो ऐतिहासिक वारसा जर जिथे जपायचा आहे त्या ठिकाणी जर अतिक्रमण करायला लागले तर मग त्याच्यावर जर कारवाई करताना जर असे स्टे वगैरे आले तर मग सरकार सुद्धा मग हतबल होतं. पण शिरसाट सर, थोड्याच वेळापूर्वी सुषमा अंधारेताईंशी आपण बोललो होतो लोकशाही मराठीच्या फोन लाईन वरून. त्या म्हणाल्या की फक्त एका जागेवर हे अतिक्रमण नाहीये, तर हे अतिक्रमण बऱ्याचशा ठिकाणी आहे, ते सगळंच हटवणार का? आणि दुसरं म्हणजे एक कॉमन नियम आहे, तो म्हणजे पावसाळ्यामध्ये अतिक्रमण हटवता येत नाही. नाही, कॉमन नियम हा रहिवाशांसाठी, रहिवासी वेगळा भाग आहे आणि त्या आपल्याला व्यवसाय वेगळा भाग आहे. त्या दोघांमधला फरक आहे. तुम्हाला अतिक्रमण करायचं म्हणजे पावसाळा आहे म्हणून तुम्हाला काढायचं नाही, मग पावसाळ्यात सगळेजण अतिक्रमण करतील असं नसतं. तर हे अतिक्रमण हे काही कोणत्या एका विशिष्ट जाती धर्माचं नाहीये, विशिष्ट माणसाचं नाहीये. अनेक लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे तिथे आहेत आणि म्हणून कुणी याला जातीय रंग सुद्धा देऊ नये, जातीय रंग देण्याचा काही प्रश्नच नाही. आणि अतिक्रमण काढायची जी छत्रपतींनी मागणी केली होती त्या अनुसार सरकारने केलेली ही कारवाई होती. आणि म्हणून या कारवाईला कुणाचा राजकीय द्वेष किंवा कुणाबद्दलचा असलेला आकस म्हणून ही केलेली कारवाई नव्हती. तरी सरकार आता जे स्टे दिलाय त्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टात पुन्हा जाणारच आहे. शिरसाट सर, पण शशिकांत शिंदेही आपल्याशी बोलत होते थोड्या वेळापूर्वी. ते म्हणाले की सरकारमधील जे तिन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्यामध्ये एक वाक्यता दिसत नाहीये या कारवाईवरून. सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. हॅलो, हा बोला. एक वाक्यता असणं नसणं हा काय प्रकार कळाला नाही. म्हणजे फडणवीस निश्चितच. शिरसाट सर, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. दरम्यान यावर आता आणखी काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागेल. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली होती. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे की याचा अर्थ पावसाळ्यामध्ये सर्वच जण जर अतिक्रमण करत असतील तर ते काढायचे नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि आपण याला आव्हान देणार असल्याचं कोर्टामध्ये त्यांनी सांगितलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.